क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होण्या अगोदर आपण पाहिलं तर अंपायर्स आयोजन करणं, मैदानाची साफसफाई करणं, स्कोरर बघणं, कॉमेंटेटर बघणं, लाईव्ह वाल्यांना सेट करणं, या सगळ्या गोष्टी मॅचेसच्या अगोदर कराव्या लागतात। आणि जशा मॅचेस खरं तर स्पॉन्सर बघणं, सन्मान चिन्ह बघणं आणि या सगळ्यांसाठी खरं तर बऱ्याचशा गोष्टी लागतात, ते सगळं आयोजन करणं। आणि मॅच एकदाच्या सुरू झाल्याच्या नंतर आपण ऑफिशियल्स आलेत की नाही, लाईट्सवाले आलेत की नाही, लाईट्सवाले जेवलेत की नाही, कॉमेंटेटर जेवलेत की नाही, या सगळ्याची काळजी खरं तर कमिटीच्या माध्यमातून घेतली गेली, त्याबद्दल त्यांचा देखील आभार व्यक्त करतो। आणि पुनश्च एकदा आपण वळूयात ऑनगोइंग मॅच कडे, ग्रँड फिनाले ऑफ द टुर्नामेंट। खरं तर या स्पर्धेसाठी आपल्याला बऱ्याच अदृश्य शक्तींनी आपल्याला पाठबळ लावलेला आहे, हातभार लावलेला आहे, त्यामध्येच टेमगावकरांचं देखील मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलं। छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण टेमगाव येथे ही स्पर्धा भरवण्यात आली। असोसिएट ग्रामस्थांची स्पर्धा टेमगावच्या मैदानात भरवण्यात आली, सोपी गोष्ट नसते, मात्र टेमगावकरांचं मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं। सो टेमगावकरांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो। आणि जे जे दानशूर दाते आम्हाला या स्पर्धेसाठी लाभले, जे जे अदृश्य हात आमच्या पाठीशी राहिले, त्या सर्वांचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो। आणि आता आपण वळूयात या स्पर्धेच्या ग्रँड फिनालेकडे, जिथे दोन दिग्गज संघ, दोन फायनलिस्ट आपल्याला मिळालेले आहेत। एकंदरीत 50 संघ मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनशी संलग्न या स्पर्धेमध्ये उतरले होते आणि त्या 50 मधले दिग्गज दोन, टॉप 2 आपल्याला मिळाले आहेत, जिथे एका बाजूला जयहनुमान डेनोली संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये फाईट करताना प्रावी 11 भालुक संघ आपल्याला पाहायला मिळतोय। दोन दिग्गज आणि दोनही दिग्गजांच्या दरम्यान हे फाईट आपल्याला पाहायला मिळते। भालुक संघाने नाणेफेकीचा कौल तर जिंकलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, सुरुवात तर त्यांच्यासाठी चांगली झाली आहे, शेवट देखील चांगला करण्याचा प्रयत्न असेल याच्यासाठी केला होता अट्टहास, असा क्षण गोड व्हावा। आणि दोन्ही संघांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा। पंचांचा प्ले असा इशारा, सामन्याला इथे सुरुवात होती। पहिला चेंडू केतन विषय, हो केतनचा पहिला चेंडू खोलात टाकला होता, क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अफाट राहिलेत, कमालीचे एफर्ट्स। संदीप होते तिथे, स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं, चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला, त्यामध्ये त्यांना यश येतंय आणि ते एक धाव मिळते। क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड सातत्याने आपण पाहतोय, भालुक संघाचा उंचावलेला आपण पाहिलाय। जयहनुमान डेनोली संघ, ओ यावेळी लोअर फुलटॉस चेंडू, त्याला फक्त ग्लान्स केला, दिशा दर्शवली आणि चेंडूला फेकले सीमारेषेवर। डीजे आक्रमक सुरुवात डेनोली संघासाठी, फलंदाज भावेश करतोय, पहिल्या चेंडूला सामोरं जाताना पहिल्या चेंडूवर चौकारा तो खेळतोय भावेश। खरं तर आज डेनोली संघाचा डगआउट पूर्ण नाहीये, परेश घोरड सर नाहीयेत इन ऍक्शन मध्ये, चाहता वर्ग फार मोठा आहे, मात्र चाहते वर्गाला विनंती करतो बॅरिगेटच्या थोडं बाजूला थांबा। हो यावेळी आपण इथे पाहिलं, फटका चांगला पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक उपस्थित झालेत, काळूराम विषय, चांगली कामगिरी, एकाच धावेवर समाधानी राहावं लागलं। गॅप शोधतायत, गॅप शोधण्याचा प्रयत्न झाला होता, इनफिल्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न झाला, मात्र तिथं आडवे आले काळूराम, क्षेत्ररक्षण त्यांचं चांगलं राहिले, एक धाव फलकावर अंकित केली जाईल। क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करण्यात येतोय, मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाला आता आतमध्ये घेतलंय। हो यावेळी तर बॅटची कडा, यष्टी रक्षकाकडून गडबड। खरं तर यष्टी रक्षकाचे प्रयत्न कमालीचे राहिले होते, उंच झेप घेतली होती, यष्टी रक्षकाच्या हातांना चेंडू ब्रश जरूर झाला, मात्र झेल घेता आला नाहीये। डॉट बॉल येतोय, निलेश, हा झेल जर का झाला असता निश्चितपणाने कठीण होता, मात्र हा झेल जर का झाला असता तर निलेशला बाद व्हावं लागलं असतं, आणि निलेश बाद झाला असता तर डगआउट मध्ये शांतता आपल्याला पाहायला मिळाली असती, भयावह शांतता। ओ यावेळी इथे जर का आपण पाहिलं, बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता, शरीरावर चेंडू आदळला, पंचांकडे आशाभूत नजरेनं केतन विषयने आणि भालुक संघाच्या खेळाडूंनी पाहिलं होतं,
मात्र पंच प्रवीण विषय भावड्या यांनी कळवले की यस पिचिंग फॅक्टर लक्षात घेतला आणि निश्चितपणाने फलंदाजाला इथे नाबाद घोषित केले जाते. जीवनदान मागच्या चेंडूवर मिळाला होता. या चेंडूवर देखील आपण पाहिलं थोड्याशा अडचणीमध्ये सापडले होते. मात्र पंच आमच्या अतिशय दक्ष आहेत, तटस्थ आहेत. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अपीलचा फरक पडत नाही. ओ यावेळी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला होता. मात्र त्या ठिकाणी जयेश मोरे मिड विकेट झोनला उपस्थित आहेत. त्यांचं क्षेत्ररक्षण चांगलं होते. पहिलं षटक इथे समाप्त झालंय आणि पॉवर प्लेच्या निर्णायक षटकामध्ये जय हनुमान ढेनोली संघ जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावर. दोनही संघांचा एकंदरीत विचार केला तर एका बाजूला भालुक संघ खेळतोय. भालुक संघाची पार्श्वभूमी यंदाच्या हंगामामध्ये पाहायची झाली तर भरपूर चांगली राहिली आहे. भरपूर टायटल्सवर त्यांनी आपलं नाव कोरलंय आणि विशेष करून या मैदानाचा विचार केला तर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण टेमगाव मध्ये आत्ताच मागच्या महिन्यामध्ये टेमगावकर चषकाचं आयोजन झालं होतं आणि त्या टेमगावकर चषकाचे फायनलिस्ट देखील राहिले होते. जरूर तिथे विखे प्रतिष्ठानच्या विरोधामध्ये खेळत असताना भालुक संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. रनर अप राहिले होते. मात्र खेळ त्यांचा देखील चांगला राहिला होता. आज याच मैदानामध्ये इतिहास बदलण्याची संधी भालुक संघाकडे असेल. मैदानामध्ये खेळत असताना पहिल्या षटकामध्ये भालुक संघाचा खेळ चांगला राहिलाय. आता दुसऱ्या षटकामध्ये जगदीशला आमंत्रित केलाय. हो जगदीशचा हा पहिला चेंडू तिथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करता झाला होता. मात्र त्यामध्ये अपयश येते. एक धाव इथे मिळते. एकाच धावेवर समाधानी राहावे लागेल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. अतिशय संथ गतीने हे धावफलक घालताना आपण पाहतोय. भविष्य माध्यमातून एक चौकार जरूर पाहिला. मात्र त्या व्यतिरिक्त कोणताच मोठा फटका इथे आलेला नाहीये. ओ यावी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित झालेत. झेल झालाय, गडी बाद झालाय. फलंदाज भावेश बॅक टू द पॅव्हिलियन. जगदीशला इथे देखील सफलता मिळते. क्षेत्ररक्षणाचा दर्जा खर तर भालुक संघाचा फार उंचावलेला आपण पाहिला या संपूर्ण स्पर्धेत आणि एकंदरीतच सांघिक खेळीचा दर्जा त्यांचा फार उंचावलाय. सातत्याने आपण पाहतो बऱ्याच संघांमध्ये क्षेत्ररक्षण व्यवस्थितरित्या होत नाही. मात्र या सगळ्यामध्ये आपण मुरबाड तालुक्यातील काही संघांचं नाव घ्यायचं झालं तर त्यामध्ये भालुक संघ असेल, मनस्वी लेवन आंबेळे संघाचं आवर्जून मी नाव घेतो. फार कमी संघ असे आहेत ज्यांचं क्षेत्ररक्षण चांगलं होताना आपण पाहतोय. ज्यामध्ये एक भालुक संघाचं देखील नाव घेतलं जाईल. असोसे संघाचं देखील घेऊयात इन फ्युचर मध्ये. सध्या तरी असोसे संघ बॅड पॅच मध्ये आहे, प्रयत्न करतायत आणि तीच गोष्ट खरं तर महत्वाची आहे. देवगाव संघाचा तर विषयच नाही सर. जाऊ तिथे चर्चा असते आमची, काय हरकत नाही. एकेरी धाव घेतली जाते 9 धावा धाव फलकावर. ओ यावी इथे घडतंय काय, मला वाटतंय विकेट सॅक्रिफाईस केले. विकेटचं पतन निलेश पात. दिसत होते
कारण या षटकामध्ये या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर त्याच्या बॅटमधून धावा येत नव्हत्या. बरेच चेंडू तो खेळत होता, मात्र धावा त्याच्या बॅटमधून येत नव्हत्या, त्यामुळे स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केले. फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज सिद्धेश मैदानामध्ये दाखल होतो. आता इथून पुढे खरं तर 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 8 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न राहिला पाहिजे, कारण फायनलचा सामना तुम्ही खेळताय आणि फायनलच्या सामन्यामध्ये समोरचा प्रतिद्वंद्वी कोण आहे तर प्रावी 11 भालुक संघ. बॅटिंग ऑर्डर कमालीची, गोलंदाजी लाईनअप अफलातून. सो त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना धावफलकावर धावा लगावणं इथं क्रमप्राप्त राहील, गरजेचं राहील, अनिवार्य राहील. सध्याच्या घडीला एकेरी धाव घेतली जाते, मात्र एकपेक्षा जास्त काही मिळत नाही. या षटकामध्ये जगदीशने पूर्णपणे रोखून ठेवलंय, फलंदाजांना जखडून ठेवलंय. केवळ आणि केवळ 3 धावा या षटकामध्ये आतापर्यंत जगदीशच्या विरोधामध्ये बनवण्यात यश आलंय. मात्र एखादा मोठा फटका येणं फार गरजेचं असेल. दुसरं षटक देखील प्रगतीपथावर आहे. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. जगदीश सासे यावेळी आपण पाहिलं स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि लाऊड अपील पंचांकडे केले आणि येस, पंचांनी दाद इथे स्वीकारली. जयेश मोरे यांची कामगिरी कमाल. विकेटचं पतन. दोन षटकांचा निर्णायक खेळ समाप्त झालाय. 2 षटकांमध्ये 10 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. बिकट अवस्था जयहनुमान ढेनोली संघाच्या सध्याच्या घडीला. तर शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय गणेश विषय येतात. शेवटचं षटक, निर्णायक षटक, शेवटचे 6 चेंडू. या 6 चेंडूमध्ये जर का खेळ चांगला केला तर ढेनोली संघ दमदार स्पर्धा या खेळामध्ये करू शकते. जास्तीत जास्त धावा आल्या पाहिजेत. कमीत कमी 15 धावा येणं फार गरजेचं असेल. फायटिंग टोटल आपण तेव्हा म्हणू शकतो. सध्याच्या घडीला निकेश मैदानामध्ये दाखल आहे. निकेशची फलंदाजी देखील दुसऱ्या रचनेमध्ये कमालीची राहिली होती. सो निकेश क्षमता तर आहे, मात्र सध्याच्या घडीला आपण पाहिलं पहिला चेंडू तिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय, मात्र नकार दिला निकेशने. एकाच धावेवर समाधानी राहावं लागलं. एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये. मात्र फायनलच्या मुकाबल्यामध्ये, फायनलच्या सामन्यामध्ये सातत्याने स्ट्रगल करताना आपण जयहनुमान ढेनोली संघाच्या या फलंदाजांना पाहतोय. मोठ्या धावा येत नाहीयेत, अडचणींमध्ये सातत्याने वाढ होतीये. आतापर्यंतचा खेळ तर कमालीचा राहिलाय. मात्र या स्पर्धेमध्ये, या मुकाबल्यामध्ये सध्याच्या घडीला बॅकफुटवर आपल्याला जयहनुमान ढेनोली संघ पाहायला मिळतो. लढण्यासाठी तुमच्या धावफलकावर धावा असणं फार गरजेचं असेल आणि त्यासाठी तुमच्याकडे शिल्लक आहेत 5 चेंडू. या 5 चेंडूंमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल. तेजसला तेजस्वी फटके तुम्हाला खेळावे लागतील. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट. खरं तर सरळ बॅटने फटके खेळणं फार गरजेचं किंवा अनिवार्य आपण म्हणू शकतो, कारण अगोदरच तुम्ही सेट नाहीयेत. पहिलाच चेंडू तुम्ही खेळता आणि अशा परिस्थितीमध्ये रिव्हर्स अटेम्प्ट. खरं तर दशरथ पाटील सर असते तर कदाचित वेगळ्या पद्धतीने समजावलं असतं, पण आपण बोलू शकत नाही. ते दशरथ पाटील सर आहेत, त्यांची शैली वेगळी आहे. यावेळी हा चेंडू चांगला आहे. डॉट बॉल येतो. 12 धावा धावफलकावर. 3 बाद 12, 1 2 3 असं धावफलक सध्याच्या घडीला. गणेशचा पुढचा चेंडू. यावेळी मोठा फटका निकेशच्या बॅटमधून आक्रमण. याच फटक्याची गरज होती आणि तो फटका इथे येतो. षटकार.
या फटक्याची नितांत गरज असताना तो फटका इथे येतोय निकेशच्या बॅट मधून. आणखी 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 2 चेंडूमधून एक मोठा फटका आला तर धावफलकाला आधार मिळेल. ओ यावी फटका चांगला आहे. स्ट्रेट ड्राईव्ह. एक धाव धावून पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. बघता बघता दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात दुसरी धाव देखील धावून पूर्ण होती आणि धावफलकावर 20 धावा. चांगल्या धावा आल्यात. 20 धावा धावफलकावर. शेवटचा एक चेंडू शिल्लक. एखादा मोठा फटका आला तर धावफलकाला आकार मिळेल. 20 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. शेवटचा एक चेंडू. फलंदाजी मार्कवर निकेश. हो इथे यावेळी आपण पाहतोय काय घडतंय. वाईट चेंडू येतोय आणि इथे जर का आपण पाहिलं तर पंचांनी रनआउट साठी रिव्ह्यू घेतलाय. सो आपण चेक करूयात. फलंदाज बाद असेल. स्ट्राईक एंडला फलंदाज तेजस बाद असेल. नवीन फलंदाज इथे स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकतो. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय गणेश. शेवटचा एक चेंडू अजून देखील शिल्लक आहे. मात्र ही धाव घेण्याची खरं तर गरज होती का निकेश मध्ये मोठा फटका खेळण्याची क्षमता आहे. सो निकेश 9 सेकंडला जाण्यासाठी काय इच्छुक होता हा देखील प्रश्न आता उपस्थित होईल. 21 धावा धावफलकावर आहेत. शेवटचा एक चेंडू अजून देखील शिल्लक आहे. अजून देखील संधी आहे फलंदाज गणेशकडे. शेवटचा एक चेंडू. गणेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हो यावी हा चेंडू आपण इथे पाहतोय. शेवटचा चेंडू होता आणि शेवटच्या चेंडूवर यस रिव्ह्यू घेतला जातोय पंचांकडून वाईड साठी. सो आपण चेक करूयात. येस इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल येतोय आणि फलंदाज मला वाटतं रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद देखील असेल. आता मात्र निकेश पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला असेल. गडबडी झालेली होती त्यावेळी नॉन स्ट्राइक एंडला गेला. आता पुन्हा स्ट्रायकिंग एंडला आलाय. 22 धावा धावफलकावर. निकेश स्ट्रायकिंग एंडला. शेवटचा एक चेंडू. निर्णायक चेंडू. महत्वाचा चेंडू. गणेश पुन्हा एकदा. ओ यू टी शेवटच्या बॉलवर यष्ट उद्ध्वस्त त्रिफळाची दांडी गोल.
थँक्यू डीजे. प्रासादिक म्युझिक शो, कमालीचं संगीत आणि संपूर्ण रात्रभरात प्रेक्षकांचा पुरेपूर मनोरंजन. वळूयात दुसऱ्या सत्राकडे. या आम्ही असोसेकर चषक 2026 पहिल्या पर्वाचं महाअंतिम मुकाबला सध्याच्या घडीला मैदानामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलाय, जिथे पहिल्या सत्रामध्ये डेनोली संघाने धावा बनवल्या धावफलकावर 22 आणि जिंकण्यासाठी आव्हान ठेवलंय प्रावी 11 भालुक संघासमोर तब्बल 23 धावांचं. 3 षटकांमध्ये 23 धावा बनवायचे. सलामीवर जोडी मैदानात दाखल झाली आहे केतन विषय आणि सोबतीला वंडर बॉय ऑफ मुरबाड जयेश मोरे जेपी. बालुक गावचे दोन्ही बायकरमॅन मैदानामध्ये दाखल आहेत. महाअंतिम मुकाबल्यामध्ये नामी संधी चालून आली आहे आपला इतिहास बदलण्याची. या मैदानावरचा प्रावी 11 भालुक संघाचा जो इतिहास आहे तो इतिहास बदलण्याची संधी इथे भालुक संघाकडे चालून आली आहे. सलामीर जोडी मैदानात दाखल झाली आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साहिल. दुसऱ्या सत्राला सुरुवात. लेट्स प्ले. ओ यावी खोला टाकलेला हा चेंडू इथे आपण पाहिलं. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. क्षेत्ररक्षण त्यांचं चांगलं आहे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर एकेरी धाव घेतली जाते. मात्र साहिलचा आपण विचार केला तर साहिलची गोलंदाजी या षटकामध्ये या सत्रामध्ये किंबहुना या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली होत आली आहे. सातत्याने चांगली सुरुवात डेनोली संघाला त्याच्या माध्यमातून मिळाली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये विशेष करून साहिलची गोलंदाजी चांगलीच बहरली. आज मात्र या महाअंतिम मुकाबल्यामध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल. संघर्ष तर तुम्हाला करावाच लागणार आहे. संघर्ष 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 प्रत्येकाच्याच वाट्याला इथे आहे. सो इथे देखील साहिलला तोच संघर्ष करावा लागेल. प्रयत्न करावे लागतील. पुढचा चेंडू. ओ यावी इथे आपण पाहिलं फटका चांगला आहे. जयेश मोरे जेपीच्या बॅट मधून स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाणार हा चेंडू. धावा विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. 23 धावांचा पाठलाग करायचा होता. पहिल्या चेंडूवर 1 धाव घेतली गेली. दुसऱ्या चेंडूवर चौकार आला आणि धावफलक 5 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. साहिलच्या विरोधामध्ये आक्रमणाला सुरुवात झाली आहे. मात्र साहिलला डॉट बॉल्स फेकावे लागतील. सातत्याने विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉल पर्सेंटेज जर का वाढला तर विकेट येण्याची संभावना जास्त असते. ओ यावेळी इथे आपण पाहिलं एसटी रक्षकाकडून गडबड. सलगच्या 2 चेंडूंवर 2 चौकार आले. जयेश मोरेच्या खात्यामध्ये हा चौकार जातोय. बॅटची कडा हलकीशी घेतली होती आणि चांगली सुरुवात इथं प्रावी वॉरियर्स भालुक संघाची होती. 9 धावा आतापर्यंत धावफलकावर जोडल्या गेल्यात. ओ यावी हा चेंडू आपण पाहिला. डॉट बॉल येतोय. पंचांकडे लाऊड अपील केली आहे मात्र पंचांनी दाद फेटाळली आहे. डॉट बॉल येतोय. अपेक्षा दुसरी या चेंडू मध्ये नव्हती आणि तेच जयेश मोरे देखील दाखवतायत की हा चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. ही या खेळपट्टीची खरं तर खासियत राहिली आहे. डॉट बॉल आला. ओ यावेळी हा चेंडू डावी एसटी सोडून जाणारा चेंडू. लाईन थोडीशी खराब आपण पाहिली. तिथे मिळतायत वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव. डबल डिजिट 10 रन्स ऑन स्कोरबोर्ड. कोणताही गडी न गमावता 10 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. चौदा चेंडू 13 धावा. हो यावेळी हा चेंडू चांगला आहे. डॉट बॉल येतोय. 13 चेंडू 13 धावांची गरज आहे. सामना जरी कठीण असला तरी सामना सोडायला कोणताच संघ तयार नाहीये आणि सामना सोडून देखील कसा जमेल. कारण
महाअंतिम मुकाबला आहे या आम्ही असोसिएकर चषकामध्ये. प्रत्येकाला जिंकायचं होतं आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना अफाट मेहनत घेत असताना इथपर्यंत येऊन पोहोचलोय. ते जिंकण्यासाठी हेच सांगतोय जयेश मोरे जेपी. षटकार आपण जयेश मोरे जेपीच्या बॅट मधून पाहिला आणि विजयाला गवसणी घालण्याच्या अगदी नजीक येऊन पोहोचलाय प्रावी 11 भालुक संघ. 16 धावा धावफलकावर आहे. जिंकण्यासाठी केवळ आणि केवळ 12 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज आहे. संघ अडचणीमध्ये सापडलाय जर्मन डेनुली संघाच्या वाट्याला. इथे मात्र थोड्याशा अडचणी येत आहेत. अडचणीमध्ये वाढ झाली आहे कारण पहिल्या सत्रात देखील पाहिलं फलंदाज पूर्णपणे फ्लॉप झाले. सलामीवीरांना जास्त चांगली कामगिरी करता आली नाही आणि धावफलकावर धावा देखील लावल्या गेल्या नाही. त्यामुळे दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाजांकडे डिफेंड करण्यासाठी धावा कमी होत्या आणि त्या धावा डिफेंड करत असताना गोलंदाजी थोडीशी खराब होतीये. सुमार दर्जाची गोलंदाजी आपण इथे पाहतोय आणि इथे जर का आपण पाहिलं वाईट +1 अशा एकंदरीत 2 धावा. गरिबी में आटा गेला. दुष्काळात 13वा महिना आपण म्हणतो. 18 धावा धावफलकावर लगावल्या. जिंकण्यासाठी केवळ 5 धावांची गरज. विजयाच्या अगदी समीप जाऊन पोहोचलाय प्रावी 11 भालुक संघ आणि आपला इतिहास बदलण्यासाठी सज्ज झालाय. प्रावी वॉरियर्स भालुक संघ टेमगावकर चषकामध्ये रनरअप राहिले होते, फायनलिस्ट राहिले होते. मात्र आज फायनल जिंकण्याचा प्रयत्न झालाय आणि त्यामध्ये यश येतंय का हे प्रश्न अजून देखील अनुत्तरितच आहे. कारण अजून देखील यस प्रशांत शेळके कुठे असाल तर संपर्क करायचा. जय धस आपल्याला शोधतायत. जय धस याच्याशी संपर्क करा. प्रशांत शेळके यावी. जयेश मोरे जेपीच्या बॅट मधून या आम्ही असोसिएकर चषकामध्ये विजयाला गवसणी घालणारा षटकार. अभिनंदन टीम जयेश मोरे अँड ऑल प्रावी